श्रीमद भागवतामधील 9व्या अध्यायातील अमरीश राजाची कथा. महाराज अमरीशाचे हे परमपवित्र आख्यान जो वाचतो आणि त्याचे स्मरण करतो तो भगवंताचा भक्त होतो. ही एकादशीची अतिशय परमपवित्र कथा आहे. श्री शुकवाच. अमरीशो महाभाग सप्तदीपवर्ती महिमम् अव्यास श्रियलब्धा विभव चातुल भुवि. राजवाच. भगवाचो तोमिच्छामि राजस्ति तथा धीमतम् न प्राबुदयत्र निमुक्तं ब्रह्मदंडो दुरातेयम्. राजाने विचारले, भगवन परमज्ञानी राजर्षी अमरीशाची चरित्र मी ऐकू इच्छितो. ब्राह्मणाने रागावून त्याला अट्टळ असा शाप दिला होता, परंतु ते शापाने त्याचे काही अनिष्ट का झाले नाही. त्यावेळी शुकदेव म्हणाले, भाग्यवान अमरीशाला सप्तदीप युक्त पृथ्वी न संपणारी संपत्ती आणि अतुलनीय ऐश्वर्य प्राप्त झाले होते. मनुष्याला या सर्व गोष्टी जरी अत्यंत दुर्लभ असल्या तरी तो त्यांना स्वप्नाप्रमाणे मानित असे, कारण तो वैभव नाशवंत असून त्यामुळे मनुष्य घोर नरकात जातो हे तो जाणत होता. मैने ते दुर्लभ पुसा सर्वततं स्वप्न संस्तुतं विद्वान विभव निर्वाण तम विश्यते यथापुमानम. भगवान श्रीकृष्णावर आणि त्याच्या भक्तावर त्याचे अतिशय प्रेम होते. ते प्रेम प्राप्त झाल्यावर हे सर्व विश्व मातीच्या ढिगाप्रमाणे तुच्छ वाटू लागते. वासुदेव भगवते तद्भक्तेषु च साधुषो प्राप्तुभाव परविश्व येने तलुष्टौतं स्मृतम्. समे मन कृष्ण पदारविन्दयं वर्षाशि वैकुण्ठ गुणानुवर्णने करो हरिमंदिर मार्जनादिशो श्रुतिचकार श्रुतं सत्कथोये. त्याने आपले मन श्रीकृष्णाच्या चरणविंदामध्ये, वाणी भगवत गुणावर्णनामध्ये, हात हरिमंदिराच्या सेवा कार्यामध्ये आणि कान अच्युताच्या कथा श्रवणामध्ये गुंतून ठेवले होते. मुकुंद लिंगालय दर्शने दृशो तदा भूत्य गात्रा परशान संगमम् प्राणाच तत्पात सरोज सौरभे सीमत्तुलस्ये रसना तत्पीरते. त्याने नेत्र मुकुंदमूर्ती तसेच मंदिराच्या दर्शनाकडे, अंग प्रत्यंग भगवत भक्ताच्या शरीर स्पर्शामध्ये, नाकतेच्या चरण कमलावर अर्पिलेल्या दिव्य तुळशीच्या गंधामध्ये आणि जिभेला भगवंताला अर्पण केलेल्या प्रसाद सेवनास संलग्न केले होते. पादो हरे शत्र पदानुसर्पणे शिरो ऋषिकेशा पदाभिवंदने कामास्य दास्य ननु काम काम्यम एतोम श्लोक जनाश्रयम व्रतीम. त्याचे पाय भगवंताच्या तीर्थक्षेत्र इत्यादीच्या पायी यात्रा करण्यात आणि मस्तक श्रीकृष्णाच्या चरण कमलांना वंदन करण्यात मग्न असे. अमरीशाने पुष्पमाळा चंदन इत्यादी भोग सामग्री भगवंताच्या सेवेसाठी समर्पित केली होते. ती स्वतःला तसेच भोग मिळावेत म्हणून नव्हे, तर त्याद्वारे भगवंताच्या भक्तामध्ये आढळणारे प्रेम स्वतःमध्ये निर्माण व्हावे म्हणून. एवं सदा कर्म कलापमात्मनं परेधि यज्ञे भगवात तोजते सर्वात्मभाव विदन्न महिमिमं तद्विष्ट विप्राभितं शशासम. अशा प्रकारे भगवंतांना सर्वात्मा तसेच सर्वस्वरूप समजून त्याने आपले सर्व कर्म त्या यज्ञ पुरुष इंद्रियातील भगवंताला समर्पित केली होते आणि भगवत भक्त ब्राह्मणाच्या आज्ञेनुसार तो या पृथ्वीचे पालन करीत होता. इजेश्वरमेधेरभियज्ञमीश्वर महाविभुक्ते पचितांग दक्षिणे तते वसिष्ठं सित गौतमादिदिं धन्वासिसोतो सरस्वतीं.
त्याने धन्व नावाच्या मरुभूमीमध्ये सरस्वती नदीच्या प्रवाहासमोर वशिष्ठ, असित, गौतम इत्यादी आचार्याकडून मोठ्या ऐश्वर्याला अनुरूप सर्व अंगास दक्षिणा देऊन अनेक अश्वमेध यज्ञ करून यज्ञाधिपती भगवंताची आराधना केली होते. यस्य क्रतुषु गीर्वाणे सदक्ष ऋतुजो जना तुल्यरूपानि निमिषा विदुष्य सुवाससं. त्याच्या यज्ञामध्ये देवास जेव्हा सध्यक्ष आणि ऋद्विज बसत असत तेव्हा त्याच्या पापण्याची उघडझाप होत नसे. त्यामुळे सुंदर वस्त्रे आणि तशीच रूपे असल्याने ते देवासारखे दिसत असत. सर्गान प्रंथितो यस्या मनुजेन वरं प्रियं सर्वादुपगानं निरुक्त श्लोकाचेष्टितं. त्याची प्रजा महात्म्याने गायलेल्या भगवंताच्या उत्तम चरित्राच्या मोठ्या प्रेमाने कधी श्रवण करीत तर कधी त्याचे गायन करे. त्यापुढे ती प्रिय अशी स्वर्गाची सुद्धा इच्छा करीत नसे. समुद्रेति तान कामा स्वराज परिभाविता दुर्लभनापि सिद्धाना मुकुंद हरी प्रच्छते. श्रीहरीच्या नेहमी आपल्या हृदयात दर्शन घेणाऱ्या त्या प्रजेला सिद्धांना सुद्धा दुर्लभ अशी भोग सामग्री आनंदित करू शकत नव्हती. तिला होणाऱ्या आत्मनंदापुढे त्या वस्तू अत्यंत तुच्छ होत्या. सहिता भक्तियोगेन तपयुक्तेन पार्थिवां स्वधर्मेनारी प्रियेन संगान सर्वान निजोम. अशा प्रकारे तो राजा तपश्चर्याने युक्त अशा भक्तियोग आणि प्रजापालन रूप स्वधर्माने भगवंतांना प्रसन्न करू लागला आणि हळूहळू त्याने सर्व प्रकारच्या आसक्तीचा त्याग केला. गृहेषु दारेषु सुतेषु बंधुषु निपुत्तमस्साधनवाजिपातिशम् अक्षय रत्नाभरणायुधादिं शनंत कोशेश करोस समानितिं. घर, स्त्री, पुत्र, बांधव, मोठमोठे हत्ती, रथ, घोडे तसेच पायदळ, अक्षय रत्ने, अलंकार, आयुधे इत्यादी वस्तू, न संपणारी खनिजे हे सर्व नाशवंत आहे असा त्याचा निश्चय होता. तस्मा आदारी चक्र प्रत्यनिक भयाव एकांत भक्ती भावेन प्रीतो भुक्ती पिराशरम. त्याची आनंद भक्तीमुळे प्रसन्न होऊन भगवंतांनी त्याला शत्रूंना भयभीत करणारे आणि भगवत भक्ताचे रक्षण करणारे सुदर्शन चक्र दिले होते. आरी राधयेषु कृष्णा महिष तुल्यशीलया युक्त सावत्सर विरो ददार द्वादशी व्रतम. एकदा त्याने आपल्यासारख्या असणाऱ्या पत्नीसह भगवान श्रीकृष्णाची आराधना करण्यासाठी 1 वर्षापर्यंत द्वादशी व्रत करण्यास नेम केला. व्रताते कार्तिके मासी तिरात्र समोपोषितं सातं कदाचितं कालिंदे हरु मधुवर्णिचर्यतं. व्रताची समाप्ती झाल्यानंतर कार्तिक महिन्यात त्याने 3 रात्री उपवास केला आणि 1 दिवस यमुना नदी स्नान करून मधुवनामध्ये भगवान श्रीकृष्णाची पूजा केली. महाभिषेक विधिना सरोपस्कर संपदाम अभिशामर कामे माल्यहनादिमीं. त्याने महाअभिषेकाच्या विधीने सर्व प्रकारची सामग्री घेऊन अभिषेक केला आणि अंतःकरणापासून तन्मय होऊन वसे, अलंकार, चंदन, पुष्पमाला, अर्घ्य इत्यादींनी त्याची पूजन केले. नंतर श्रेष्ठ ब्राह्मण पूर्ण काम असल्याने त्याच्या पूजेची इच्छा नव्हती तरी सुद्धा त्याने भक्तिभावाने त्यांचे पूजन केले. त्यांना प्रथम स्वादिष्ट आणि अत्यंत उत्तम भोजन देऊन त्यांच्या घरी 60 कोटी गायी पटवल्या. त्या गायीचे शिंगे सोन्याने आणि खूर चांदीने मढवलेले होते. सुंदर वस्त्रे त्यांनी घातली होती. त्या गायी गरीब तरुण दिसाव्या, सुंदर वासरे असलेल्या आणि पुष्कळ दूध देणाऱ्या होत्या. तथागतात भावेन पुनयामास केशवम ब्राह्मणाशी महाभागम सिद्धार्थ भक्तिते गवा रुक्मिशाने रुभ्यादिगिना सुवाससं पयं शिलावयोपसोपकर संपदाम. प्रहीनोतो साधु विप्रयो गृहेषु नुवादिषष्ट भोजायित्वदिजानज्ञे सोदुस्तगुणावतं. लब्धा कामेरुण्यात पारणायोपचक्रमे तस्य तसी साक्षात दुर्वसा भगवानुभूतं. ब्राह्मणांना सर्व देऊन झाल्यावर राजाने त्यांची आज्ञा घेऊन रथाचे पारणे करण्याची तयारी केली. त्याशिवाय शापानुग्रह समर्थ दुर्वास मुनी त्यांच्याकडे अतिथी म्हणून आले. लब्ध कामेरनुनाथ पारणायोपचक्रमे तस्य तमतिथि साक्षात दुर्वसा भगवानुभूतं. तमानचार्ति भूपं प्रत्युत्तन सनाहने
याचे पवराय पादमुलामुपागतम. त्यांना पाहताच राजा उठून उभा राहिला. नंतर त्यांना आसन येऊन त्याची पूजा केली. तसेच त्याच्या चरणांना वंदन करून त्यांना भोजन करण्याची प्रार्थना केली. दुर्वास मुनींनी अमरीशाची प्रार्थनेचा स्वीकार केला आणि त्यानंतर आवश्यक कर्म करण्यासाठी म्हणून तो नदीवर गेले. ते परब्रह्माचे ध्यान करीत यमुनेच्या पवित्र पाण्यात स्नान करू लागले. मुहूर्ताविष्टान द्वादशी पारणा प्रति चिंतयामासी धर्मनो द्विजात दुधर्मदे संकटे. इकडे द्वादशी फक्त अर्धा घटका शिल्लक राहिली. धर्मज्ञ अमरीशाने धर्मसंकटात पडल्या कारणाने ब्राह्मणाबरोबर पाण्यासंबंधी विचारविनिमय केला. तो म्हणाला, ब्राह्मणाने भोजन केल्याखेरीज आपण भोजन करणे, द्वादशी असेपर्यंत पाणी न करणे दोन्ही दोष आहेत. म्हणून जे केल्याने माझे कल्याण होईल आणि मला पापही लागणार नाही असे मला केले पाहिजे. ब्राह्मणातिक्रमे दोषे द्वादशेद पारणे एद कुत्वा साधु मे भूया धर्मवानम पूषते. अबसा केवले नाथ करिशिवत पारणे प्राहुलब्धे विप्राहाचित नाशिता तत. पाणी पिणे म्हणजे भोजन करणे आणि न करणे होय. म्हणून ब्राह्मणाओ, फक्त पाणी पिऊनच मी व्रताची पालना करतो असा निश्चय करून मनोमन भगवंताचे चिंतन करीत अमरीशा राजाने पाणी प्याले. आणि हे परीक्षिता, तो दुर्वास मुनीच्या येण्याची वाट पाहत राहिला. इत्यक्ष प्राजराजर्षी चिंतयेने मनुष्याच्युता प्रत्यजष्ट कुरु श्रेष्ठा द्विजागमनेच. दुर्वास यमुना कुलात कृतावशक आगतम राजाभिनंदितसे पबुते चेष्टितम दियाम. आवश्यक नित्यकर्म पार पाडून दुर्वास मुनी यमुनेवरून परत आले. राजाने पुढे येऊन त्याचे स्वागत केले. तेव्हा त्याने अंतर्ज्ञानाने राजाने पारणे केले असे ओळखले. मन्युना प्रत्येल गोत्रे भ्रुकटी कुटिलाननम प्रपूज्य सुतरा कुदाचिलिप भाषितम. त्यावेळी दुर्वास मुनीने भूक लागली होती. रागाने थरथर कापू लागले. त्यांची भुया चढवल्या. तोंड वेडे वाकडे करीत हात जोडून ते उभे असले. राजाला चढावून ते म्हणाले, अहो अस्यानुशास्या स्त्रियोने मत्ते पच्यते धर्मव्यतिक्रम विष्णोर भक्त पेशमानिनम. राजा मनाने उत्पन्न होऊन स्वतःला सत्ताधारी मानून धर्म सोडून वागणारे आता निष्पणा तर पहा. हा कसला विष्णू भक्त. यो मामातिथी मायाति मातेन निम्मिन च अदत्त भुक्तवातय संगते दर्शने फलम. मी येता अतिथी म्हणून आलो. याने मला भोजनाचे निमंत्रण दिले, परंतु मला न वाटता हा जेवला. तत्काळ मी तुला त्याचे फळ दाखवितो. एव ब्रुवान उत्कृष्ट जटा रोज विदीपित तयासी निर्ममे तस्मे कृते कालो न लोपमामम. असे म्हणत म्हणताच क्रोधाने भडकून त्याने आपली एक जटा उपटली आणि अमरीशाला मारण्यासाठी तिच्यापासून एक कृत्य उत्पन्न केले. ती प्रलय कालाच्या अग्नीप्रमाणे धगधगत होती. तापा पतती जोलांती मसिहंता पदा भ्रुवम वेपयंती समुदिशान जंजला पदा द्रुपम. अग्निप्रमाणे धगधगणारी हातात तलवार घेऊन राजावर तुटून पडली. त्या भीतीच्या पायाच्या आदळापटीने पृथ्वी थरथर कापत होती. परंतु अमरीश मात्र तिला पाहुणे केसवरे ढळला नाही. प्रादिष्ट भूत्य रक्षाये पुरुषने महात्म्याने धना कृता चक्र कृदामी भावकम. परमात्म्याने सेवकाच्या रक्षणासाठी पहिल्यापासून नेमलेल्या सुदर्शन चक्राने क्रोधाने फुसकारणाऱ्या सापाला आग जशी जाळून टाकते, त्याचप्रमाणे त्या कुत्त्याला जाळून टाकले. तदभित्रावदुष्य स्वप्रयासे निष्फलम दुर्वास दुर्वेबितो दीक्षु प्राणापणे सयम. दुर्वासाने आपले प्रयत्न फुकट गेले असून तो चक्र आपल्याकडे येत आहे असे पाहिले. तेव्हा ते भयभीत होऊन प्राण वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले. तमादवादन भगवात धावाग्नि दुपत शिको यथा इमं तथानुशक्त पुनिरीक्षमानं गृहा विवीक्ष प्रसार मेरोम. उंच उंच भडकणाऱ्या जोळा असणाऱ्या वनव्याने जसा सापाचा पाठलाग करावा, त्याचप्रमाणे भगवताचे चक्र त्याच्या मागे लागले. ते चक्र आपल्या पाठोपाठ येत आहे असे जेव्हा दुर्वासांना पाहिले,
तेव्हा मेरू पर्वताच्या गुहेत दडण्यासाठी ते तिकडे धावू लागले. दीक्षो नमंशा विवरान समुद्रा लोकान सबालसे गत समाम येतो येतो धावती तत्र तत्र सुदर्शन दृश्य सदर्शनम दुर्वास मुनी दिशा आकाश पृथ्वी सप्त पाताळे समुद्र लोकपालांनी सुरक्षित केलेले लोक इतकेच काय स्वर्गापर्यंत गेले. परंतु जेथे जेथे ते गेले तेथे तेथे ते असह्य सुदर्शन चक्रम आपला पाठलाग करीत असल्याने त्यांना दिसले. अलब्धनाचं चेदा कुतश्रिता सत्तचितोरणन्मेषमानं देवविरीक्ष समागातं विदातं सौहात्मयोने जिततेशसो मामम्. जेव्हा स्वतःचे रक्षण करणारा कोणीच त्यांना मिळाला नाही तेव्हा ते अधिकच घाबरले. आपल्या त्राता शोधत ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले, ए स्वयंभू ब्रह्मदेवा, भगवंताच्या तेजोमय चक्रापासून माझे रक्षण करा. ब्रह्मवाच स्थानमदीय विश्रमे तत किडावसाने दीपान संज्ञम भूमंगमात्रेण संसिदशो कालात्मो यक्ष धीरो भविष्यते. अहो भवो दक्ष भृगु प्रधान प्रजेश भूतेश सुरेश मुख्यं सर्ववयं तत्रेमं प्रभद्रां मनुपेतं लोकायितं वहामं. ब्रह्मदेव म्हणाले, 2 परार्धाच्या कालखंडानंतर कालस्वरूप भगवान आपली सृष्टीला संपवतील आणि तेव्हा ते विश्व जाळून टाकण्याची इच्छा करतील. त्यामुळे त्यांच्या भोयाच्या इशाने सारे विश्व माझा लोक नाही सावून जाईल. मी भगवान शंकर दक्ष भृगु इत्यादी प्रजापती भूतकेश्वर देवेश्वर इत्यादी सर्वजण आम्ही त्यांना बनवलेल्या नियमाने बद्ध आहोत. तसेच त्यांची आज्ञा शिरार्थ मानून आम्ही जगाचे हित करतो. त्यांच्या भक्ताचा द्रोह करणारा वाचवण्यास आम्ही असमर्थ आहोत. ब्रह्मदेवाने जेव्हा दुर्वासांना अशा प्रकारे निनाश केले तेव्हा भगवंताच्या चक्राने त्रस्त होऊन कैलास निवासी भगवान शंकरांना ते शरण गेले. प्रत्यक्ष विरीक्षेते विष्णु चक्रोपतापितं द्रुवास शरणं याता सर्व कैलासवासिनं. श्रीरुद्रवाच वयततात प्रवामाममुग्निं यास्मि परे जेबे जीवकोशा भवति काले न भवति दुषां सहस्रशो यत्र वय भ्रमामम्. श्री महादेव म्हणाले, ज्या अनंत परमेश्वरामध्ये ब्रह्मदेवासारखे जीव आणि त्यांचे उपाधिभूत कोश तसेच या ब्रह्मांडाप्रमाणे अनेक ब्रह्मांडे योग्य वेळी निर्माण होतात आणि वेळ आल्यावर नाही शिवतात. त्यांच्यामध्ये आमच्यासारखे हजारो गोते खात राहतात. त्या प्रभूच्या संवादात काही करण्यास सामर्थ्य आमच्यामध्ये नाही. मी सनत कुमार नारद भगवान ब्रह्मदेव कपिलदेव अपत्क्रम केवल धर्म असुरीम तसेच मरीचिम इत्यादी अनेक सर्वज्ञ सिद्धेश्वर असे आम्ही सर्वजण भगवंताची माया जाणू शकत नाही, कारण आम्ही त्यांच्या मायेच्या चक्रात सापडलो आहे. हे चक्र ते विश्वेश्वराचे शस्त्र आहे. आम्हाला याचा प्रतिकार करता येणार नाही. आपण त्यांना शरण जावे. ते भगवंतच तुमचे कल्याण करते. अहं सनद कुमारस्य नारदो भगवानुनजं कपिलोपातर्ममो देवलो धर्मसुनीं मरीचि प्रमुखा सिद्धेशो पारदर्शनां विदम वयं सर्व येन मया पाये दुरुतं तस्य विश्वसेदशस्रा दुर्विषहीनं तमेय शरणं यायि हरिशश विनाशतिम्. ततो निराश दुर्वसा पद भगवतो ययो वैकुंठाय दास्यसि निवासियासम. तेथून सुद्धा निराश होऊन दुर्वास भगवंताच्या परमधाम वैकुंठात गेले, जेथे लक्ष्मीपती भगवान लक्ष्मीनी निवास करतात. भगवंताच्या चक्राच्या आगीने होरपळलेल्या दुर्वास थरथर कापत भगवंताच्या चरणावर पडले. ते म्हणाले, ए अच्युता, ए अनंता, संतांना प्रिय असणाऱ्या प्रभू, विश्वाचे जीवनदाता, मी अपराधी आहे, आपण माझे रक्षण करावे. सह मानोजित शस्त्रवैना तदादमुले पतित सर्वपतु अहाच्युतांत सदापि स प्रभू कुतागज महाई विश्वभावनाम. आपला परमपावन प्रभाव न जाणल्या कारणाने मी आपल्या प्रिय भक्ताचा अपराध केला आहे. प्रभू, आपण मला त्यापासून वाचवा. आपल्या नावाचा उच्चार करण्याने नरकातील जीव सुद्धा मुक्त होतात. अजानंता ते परमानुभाव
कृतामगाग भवात प्रियनाम विदये तस्मापचिति विधात मुच्यते यत्राभ्युनेते नारकोपीतं श्री भगवान वाच अहं भक्ता पराधीनो अस्वतंत्रा इव द्विजा साधुग्रीग्रसतो हृदयो भक्ते भक्तजनम प्रियम. श्री भगवंत म्हणाले, हे ब्राह्मणा, मी सर्व ते भक्ताच्या आधी नाही, मला जराही स्वातंत्र्य नाही. माझ्या सज्जन भक्तांनी माझे हृदय आपल्या ताब्यात ठेवले आहे, मला भक्तच प्रिय असतात. ब्राह्मण माझ्या भक्ताचे एकमेव अस्त्र मीच आहे, म्हणून माझ्या साधू सवयी भक्तांना सोडून मी मला स्वतःला इच्छित नाही की माझ्या अर्धांगिनी लक्ष्मीला इच्छित नाही. महात्मा माशो मदभक्ते साधु भाविना श्रियचाति ब्रह्मयेश गतिरी परम. जे भक्त श्री पुत्र गृह अतिष्ठ प्राणधन यलोक आणि परलोक हे सर्व सोडून फक्त मला शरण आले आहे, त्यांना सोडण्याचा विचार तरी मी कसा करू. ज्याप्रमाणे पतिव्रताशी आपल्या प्रतिवत्तेने सदाचारी पतीला वंश करून घेते, त्याचप्रमाणे माझ्यामध्ये आपले मन गुंतवलेले समदर्शी साधू भक्तीने मला वंश करून घेतात. महिने बोधहृदया साधवा समदर्शन वशुकुवांती मा भक्ते सशिष्य सतपतीयताम. माझे अनन्य भक्ते माझ्या सेवेने स्वतःला कृतकृत्य म्हणतात. माझ्या सेवेचे फलस्वरूप जेव्हा त्यांना सारुक्य अशी मुक्ती प्राप्त होते, तेव्हा ते त्याचा सुद्धा स्वीकार करू इच्छित नाही. तर मग कालगतीनुसार नष्ट होणाऱ्या वस्तूची काय किंमत. मद सेवया प्रतिता सालोक्य द्विजदृष्टयाम नेशती सेवया पूर्णा कुतुन्य काल विदोत्तम. माझे भक्त हे माझे हृदय आहेत आणि त्या भक्ताचे हृदय मी आहे. ते माझ्या व्यतिरिक्त काही जाणत नाही आणि मी त्यांच्या व्यतिरिक्त काही जाणत नाही. साधु हृदये मा साधु नरदयातम मदनत्य तेना जानति नाते मो मनागपिम उपया कथाइच्छे तव विप्र शृणुत ततम अय आत्मा बिजरास्ते एते स्तयातु वैभवान साधुष प्रैततेज प्रत्युकृते शिवम. दुर्वासा, ऐक, मी तुला एक उपाय सांगतो. ज्याचे अनिष्ट केल्याने तुझ्यावर संकट आले त्याच्याकडे तुझा निरपराध साधूचे अनिष्ट करण्याच्या प्रयत्नामुळे अनिष्ट करण्याचेच अमंगल होते. तप विद्या विप्रनाशी सकरे युवे ते वनिर्वनिते कल्पते कतुर्नेताम ब्रह्मेशी गच्छ भद्रा नाम गतम नुपम क्षमापये महाभाग तथा शांती भविष्यते. तपश्चर्या आणि विद्या ब्राह्मणाचे कल्याण करणारी साधने आहेत, परंतु जर ब्राह्मण उद्दम आणि अन्यायी झाला तर ती दोन्ही साधने उलटे फळ देऊ लागतात. ब्राह्मणा, तुझे कल्याण असो. नावांगनंदन परम भाग्यशाली राजा अमरीशकडे जा आणि त्यांची क्षमा माग, तरच तुला शांती मिळेल. अध्याय 4 समाप्त झाला. इथे श्रीमद भागवते महापुराण संहिताये नमस्कंदे चतुर्थ्याय. श्री शुकवाच एवं भागवतादिष्टो दुर्वासकृतापितम् अमरीशमुमुत्या तत्पतो दुःखितो ग्रहीतम्. श्री शुकवाच. श्री शुकराजा म्हणाले, भगवंताने असे सांगितल्यावर सुदर्शन चक्राच्या तेजाने त्रस्त झालेले दुर्वास परत अमरीशाकडे आले आणि अत्यंत दुःखी होऊन त्यांनी राजाचे पाय धरले. तस्य सोगामन वीक्षा पादपर्श विलजितम् अस्तविधतरेश्य कृपया पीडितभूषम. दुर्वासाचे कृत्य पाहून त्या आणि त्याचे पाय धरल्याने लज्जित होऊन अत्यंत दयाकुल अमरीशाने भगवंताच्या त्या चक्राची स्तुती केली. अमरीश राजा म्हणाला, ए सुदर्शना, तू अग्नी, भगवान सूर्य, नक्षत्र मंडळाचे अधिपती चंद्र आहेस. जल, पृथ्वी, आकाश, वायू, पंचन्मात्रा आणि सर्व इंद्रिय सुद्धा तूच आहे. अमरीश्वाच. तवमणि भगवान सूर्यास समो ज्योतिषापति तमासशितोमं वायुमात्रेण च सुदर्शन नमस्तुते स चारणाचु प्रियं तवाग्जघाति विप्राये स्वस्य भूयं निडते. भगवंतांना प्रिय 1000 दात असणारे हे सुदर्शना, मी तुला नमस्कार करतो. सर्व अस्त्रांना नष्ट करणाऱ्या आणि पृथ्वीचे रक्षण करणाऱ्या चक्रा, तू या ब्राह्मणाचे रक्षण कर. तू धर्म, मधुर आणि सत्यवानी, सर्व यज्ञाचा अधिपती आणि स्वतः यज्ञ सुद्धा आहे. तू सर्व लोकांचा रक्षक, तसंच देव सर्व लोक स्वरूप सुद्धा आहे. परमपुरुष परमात्म्याची श्रेष्ठ तेज तूच आहे.
त्वधर्मासमुतं सत्या त्वयत्नोऽखिला यज्ञभुकं त्वलोकपाल सर्वात्मात तेजपुरुषं परं नमं सुनामखिलं धर्मसेतवे अधर्मशिलासुरधूमकेतवे त्रैलोक्यगोमाय विशुद्धवर्चसे मनोजवाय दूतकर्मणे गुणे. ए सुनावा, तू सर्व धर्माच्या मर्यादाचा रक्षण करता आणि अधर्माचे आचरण करणारे असुराचे भस्म करणारा अग्नी आहेस. तू तिन्ही लोकाचा रक्षक, विशुद्ध तेजोमय, मनोवेगासारखा गतिमान आणि अद्भुत कर्म करणारा आहे. तुला नमस्कार असो, मी तुझी स्तुती करतो. सतेजाय धर्ममये सहतं तमं प्रकाशगतो महात्मनामं दुरस्ते महिमा गिरापते तुदंपते तदसतं परावरम. हे वेदवाणीच्या आदिश्वरा, तुझे धर्ममय तेजाने अंधकारचा नाश होतो आणि सूर्य इत्यादी महापुरुषांच्या प्रकाशाचे रक्षण होते. तुझा महिमा जाणणे कठीण आहे. लहान मोठे असे सर्व कारण जग तुझे स्वरूप आहे. एदा विशिष्टतमजे नवे पलम प्रविष्ट जिता दैत्यदानवम बाहुरावेगीश्वरोदरासीं रुक्षसी प्रदने विराजें. ए अजिंक्य सुदर्शन चक्रा, ज्यावेळी निरंजन भगवान तुला सोडतात तेव्हा तू दैत्य दानवाच्या सेनेत प्रवेश करून युद्धभूमीवर त्याच्या भुजा, पोट, जांगा, पाय, मान इत्यादी अवयव कापीत अत्यंत शुभिवंत दिसतोय. ए विश्वरक्षका, सर्वांचे प्राण सहन करणाऱ्या तुला गदाधारी भगवंताच्या दृष्टाच्या नाशासाठी नेमले आहे. तू आमच्या कुलाच्या भाग्योदयासाठी दुर्वासाचे रक्षण कर. आमच्यावर तुझा मोठा उपकार ठरेल. सतं जगत्तारं कल्पानये निरपिता सर्वदयो येदभूतां विप्रश्चात्मकुलदेवये तवे विदये भद्रा तदानुहीनं. मी जर काही दान केले असेल, यज्ञ केला असेल किंवा आपल्या धर्माचे उत्तम पालन केले असेल, जर आमच्या वंशातील लोक ब्राह्मणास आपले सदैव समजत असतील तर दुर्वासाचा त्रास नाहीसा हो. सर्व गुणाचे एकमेव असे असणाऱ्या भगवंतांना जर मी समस्त प्राण्याच्या आत्मेला रूपात पाहिले असेल आणि ते माझ्यावर प्रसन्न असतील तर दुर्वासाचा सर्व त्रास दूर हो. येरी तो भगवान प्रीत एक सर्वा गुणाशयं सर्वभूतात्मभावेन द्विजो भवतु विज्वरं. श्री शुकवाच इति सविस्तु राजा विष्णु चक्र सुदर्शनम् आशापेते सर्वतो विप्र प्रदं राजाशयम्. श्री सुखदेव म्हणतात, दुर्वासाचा सगळ्या बाजूंनी दाह करणाऱ्या भगवंताच्या सुदर्शन चक्राने राजाने अशी स्तुती केली तेव्हा त्यांनी प्रार्थनेमुळे ते चक्र शांत झाले. जेव्हा दुर्वास चक्राच्या आगीपासून मुक्त झाले आणि त्याचे चित्त स्वस्थ झाले तेव्हा ते राजाला उत्तम आशीर्वाद देत त्यांची प्रशंसा करू लागले. दुर्वास म्हणाले, धन्य आहे, आज मी भगवंताच्या भक्ताचे महत्त्व पाहिले. राजन, मी तुझा अपराध केला असूनही तो माझ्यासाठी शुभकामनास करीत आहे. ज्याने भक्त वत्सल भगवान श्रीहरीच्या चरण कमलांना घट्ट मिठी मारली आहे त्या साधू पुरुषांना कोणता अनुग्रह अवघड आहे आणि अशा महात्म्यांना कोणता अपराध विसरणे अशक्य आहे. ज्याच्या नामाच्या केवळ श्रवणाने जीव निर्मल होऊन जातो त्या भगवंताच्या दासांना कोणते कर्तव्य शिल्लक राहते. श्री दुर्वासरुवाच अहो अनंतदासानमत्वदुष्ट मध्यमे कुताग सोमीद राजना मंगलानि समीयसे दुष्कार को साधुना दुस्तजोचो महात्मनामं ये सैगितो भगवान साधुता भुषभो हरिं. यत्र मासुत्तमात्रेण पुमान भवति निर्मला तस्य तीर्थपदं किवा दासनाम वशिष्यते. राजानुग्रहीतं याति करुणात्मनं मदागपृष्ठत कृत्वा प्राणुयत्मभिरंभितां. महाराज, आपल्या हृदय करुणेने भरल्यामुळे आपण माझ्यावर मोठे उपकार केले आहे, कारण आपण मी केलेले अपराध विसरून माझ्या प्राण्याचे रक्षण केलेत. राजा तम कुतार प्रत्येक मनगाजयं चरणायुपसंगो प्रसाग समभोजते. राजा काही न खाता त्यांच्या परत येण्याची वाट पाहत होता. आता त्याने दुर्वासाचे चरण धरून आणि त्यांना प्रसन्न करून भोजन घातले. राजाने आदरपूर्वक आणलेले अतिथीला योग्य असे सर्व प्रकारचे भोजन करून दुर्वास तृप्त झाले आणि राजाला आदराने म्हणाले, राजन, आता आपणही भोजन करावे. भगवंताचे भक्त असणारे आपले दर्शन, स्पर्श, संवाद आणि मनाला भगवंताकडे प्रवृत्त करणाऱ्या आदित्याने मी अत्यंत प्रसन्नाने उपकृत झालो आहे. स्वर्गातील देवांना वारंवार आपल्या उज्ज्वल चरित्राचे गायन करतील. ही पृथ्वी सुद्धा आपल्या परम पुण्यमय कीर्तीचे सकीर्तन करीत राहील. राजा तम कुतार प्रत्येक गाये चरणाऊ संग प्रसागे समभोजते.
शोषित्वा दुतं मानित्वा सर्वकाममीं तृप्तातनुपति प्राभुजतिमिति साधनं प्रीतोमि गृहीत्वि तव भागवत्यस्मिं दर्शनपर्शनापेरातिथ्यनात्ममेधसिं कर्मावदामे तात्ते गायन्त्री सो श्रियमो कीर्ति परम पुण्या कीर्त्यसे पुरीं श्रीशुक्वाचम् एवं सकीर्तिराजान दुर्वास परितोषितं ययो व्यासे ब्रह्मलोकं केतुकं समस्वर्गात् दावदयावद नागतो गतं मुनीस दर्शनो गो राजा बभूवम्. श्री सुखदेव म्हणतात, दुर्वासाने अतिशय संतुष्ट होऊन राजाची गुणांची प्रशंसा केली आणि त्यानंतर त्याचा निरोप घेऊन फक्त निष्काम कर्माने गती होणाऱ्या ब्रह्मलोकाकडे ते आकाशमार्गाने गेले. दुर्वास ऋषी पर्यंत 1 वर्षाचा कालावधी लोटला. इतक्या दिवसापर्यंत राजा त्याच्या दर्शनाची इच्छा मनात धरून फक्त पाणी पिऊन राहिले. जेव्हा दुर्वास ऋषी निघून गेले तेव्हा त्यांनी भोजन करून उरलेले अत्यंत पवित्र अन्न स्वतः खाल्ले. आपल्यामुळे दुर्वासांना दुःख भोगावे लागले आणि नंतर आपण केलेल्या प्रार्थनेमुळे त्याची सुटका झाली. या दोन्ही गोष्टी स्वतःमुळे होऊनही तो भगवंताचा महिमा मानला. गते सदुर्वासी सोमनिशो निजोपे पवित्रमां ऋषेमित्त व्यसनाबुदात्तं मेने सौवीर्य पराभुवावनम् एवा विदा गुणं च राजा परमा ब्रह्मणि वासुदेवीं क्रियाकलापे समो भक्ते या विरिच्य निराशकारम. अशा अनेक गुणांनी संपन्न राजा आपल्या सर्व कर्माच्या द्वारे परमात्मा भगवंताविषयी भक्ती वाढवित होता. त्यामुळे त्याला ब्रह्मलोकापर्यंत सर्व भोग नरका समान वाटत होते. त्यानंतर अमरीशाने आपल्यासारखेच गुण असलेल्या पुत्रावर राज्याचा भार सोपविला आणि स्वतः वनात निघून गेला. तेथे त्याने धैर्याने आत्मस्वरूप भगवंतामुळे आपला मन लावून गुणाच्या प्रवाहरूप संसाराला तो मुक्त झाला. महाराज अमरीशाचे परमपवित्र आख्यान जो वाचतो आणि त्याचे स्मरण करतो तो भगवंताचा भक्त होतो. अदामरीशो राजा समनशिलेश विश्व शरीरा वन विविशात्मी वासुदेवा मनोददात स्वस्त गुणप्रवम एतोत्त पुण्यमाख्यामरीश भूपते सकीर्तान भक्तो भगवात भवेत्तम. इति श्रीमद्भगवते महापुराण परमसंहिताये नमस्कंदे अमरीश चरित्र नाम पशोध्याय अध्याय 5 समाप्त झाला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. कृपा करो राधारानी कृपा करो राधारानी तू ही वृंदावन की ठकुरानी तू ही वृंदावन की ठकुरानी कृपा करो राधारानी तू ही वृंदावन की ठाकुरानी. सुख करता दुख हरता वर्ता विघ्नाची निर्विपर विप्रेम कृपा जयाची सर्वांनी सुंदर उडिशेंदुराचे कंठे दळके माळ गळा शोभे माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती ओ श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मान सरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव प्रश्न कचिता भरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशराम हिरे जडिता मुकुट शोभतो बरा रुंजून तेने पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती ओ श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मान सरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता
श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता आरती करू तुझा भगवंता जय हो जय श्री भागवता वेद तरुचे मधुर फळ सोदूर जे सोज्वळ आत्मराम मुनी सकळ सेवुनी झाले जन सुपळ पहा पर्वणी आली अवनी किह गहरणी भवचल तरणी ती पतिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता येथे व्यासांची वाणी सार्थक हरिगुण गाऊनी शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमा मृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उद्धारदाता मोक्ष तत्वता देहाता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता गमते जणू मानस तीर्था द्वादश सोपाने युक्ता निर्मल भक्त जले भरिता विहारे हरिहंसाची चित्तम लोक सुखमुळे संत द्विजकुळे सेवुनी रमणे भान हरपले रस पिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता अपार महिमा ग्रंथांचा वदवेना कोणासाचा प्राणशी कीर्तनकाराचा मेवा कविवर संतांचा जनुबोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण गीते वेदी मन पुरण अनन्य होता या शरण कचित टळे जन्म मरण दिनाभ जाती शिरये शांती नादई वदती कृष्णपदी ठेऊ माता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता गलिंग लोटांगण वंदिन चरणन डोळ्यानी पाहिन रूप तुझे प्रेमी अलिंगन आनंद पुनम भवे वाणीन म्हणे नमा तवेम माता पिता तवेम बंधु सखा तवेम विद्यादविनं तवेम सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रिया बुधादयात्मा प्रकृति स्वभावा करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणाति समर्पयामि अच्युतं केशव नाम नारायण कृष्ण दामोदर वसुदेवर श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायकं रामचंद्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे नमो पार्वती पते हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत